आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचं नाशिक शहरात मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं। श्री निलेश लंके प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, आपला मावळा फाउंडेशन आणि आरंभ एक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या स्वागत सोहळ्यानं वारकरी आणि भाविकांचं लक्ष वेधून घेतलं। या स्वागत सोहळ्याचे प्रमुख संयोजक तथा श्री निलेश लंके प्रतिष्ठानचे नाशिक जिल्हाध्यक्ष आणि आरंभ एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर पोपटराव नागरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। पालखी आगमनाच्या वेळी परिसर ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं दुमदुमून गेला। जेसीबीच्या सहाय्यानं पालखीवर आणि हजारो वारकरी भक्तांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। तसेच रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून पालखीचं जल्लोषात आणि दिमागदार स्वागत करण्यात आलं। या सोहळ्याला संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे, संविदानंद सरस्वती महाराज आणि भक्ती चरणदासजी महाराज, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचं जतन करणाऱ्या अशा उपक्रमांचं कौतुक केलं। यावेळी श्री निलेश लंके प्रतिष्ठान, आपला मावळा फाउंडेशन तसेच सागर नागरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकरी भक्तांसाठी अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। वारकऱ्यांनी या सेवाभावी उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वारकऱ्यांची भूमी आहे, शेतकऱ्यांची भूमी आहे। खरं बघायला गेलं तर आषाढी पंढरपूरच्या वारीनिमित्त लाखो भाविक इथून पदयात्रेत सहभागी होतात। तसेच निलेश लंके प्रतिष्ठान व श्री जनार्दन भाऊ नागरे यांनी एक विचारधारा मांडली की वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा। तर या संकल्पनेला बांधील राहून असंख्य मित्र परिवार यांच्या सर्व निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे हे आज दुसरं वर्ष आहे। यामध्ये कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे की जे वारकऱ्यांचा लांबचा प्रवास असतो तर त्यांना विरंगुळा, अल्पोपहार, सांस्कृतिक गाणे, त्यांच्यासोबत नाच हे एक विशिष्ट मनाला विलेसनीय आणि लोभनीय असतं। त्यांचा आनंद हेच आमचा आनंद आणि आम्हाला प्रत्येक वारकऱ्यांमध्ये आम्हाला आमचा विठ्ठल दिसतो। ही आमच्या निलेश लंके प्रतिष्ठानाच्या वतीने सर्व वारकऱ्यांचा प्रवास हा सुखद समृद्ध हो, प्रतिष्ठान सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहे। एवढी आपली महाराष्ट्र संस्कृती आहे, 150 वर्षाची परंपरा आहे। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पासून तर पंढरपूरपर्यंत आपले लाखो भाविक पायी जात असतात। तर त्याच्यात आमचं निलेश लंकेचे प्रतिष्ठान आहे। तर या प्रतिष्ठानामार्फत आपण दरवर्षीप्रमाणे थोडासा चहा म्हणा, बिस्किट, फराळी चिवडा हे आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही थोडंसं पालखीसाठी अन्नदान करतो। आणि असंच आमचं निलेश लंके प्रतिष्ठानाचं 3 ठिकाणी नाशिकपासून तर पंढरपूरपर्यंत असे सेवा करण्याचे प्रत्येक गावागावात सेवा करतं प्रतिष्ठान आमचंवालं, पुढे देखील करत राहणार। समाजसेवा, अध्यात्म आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम घडवून आणणारा हा स्वागत सोहळा नाशिक शहरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला। श्री निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारकरी सेवेला नवं बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।